तर प्रवीण भाऊ दरेकर सध्या आमच्या सोबत आहे. भाऊ, नॅशनल पार्कसाठी तुम्ही नवीन गेट उभारणार आहेत, अजून तुमच्याकडे काही प्रकल्प आहे, काय काय करणार? नाही, आपण सुंदर गेटचं काम सुरू आहे, ज्याच्यावर मी निधी खर्च केला आहे, आणखी निधी मागतोय, कारण हे जगाचं आकर्षण केंद्र आहे. त्याच्यामुळे पहिला आपण बघाल प्रवेशद्वार एवढंसं छोटं होतं, आता त्याला मी भव्यता आणले आणि एंट्रन्सलाच नॅशनल पार्कची भव्यता त्या ठिकाणी दिसली पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी आज मी उल्लेख केला, ज्यामध्ये नाईक साहेबांनी स्वतः लक्ष घालून हे व्यापक प्रमाणावर करायचं ठरलं. त्याचबरोबर मी वनग्रंथालय करतोय, त्या वनग्रंथालयाच्या संदर्भात सुद्धा शीघ्र गतीनं त्या ठिकाणी काम होईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध निवडून आले आहेत आणि त्याच्यावर संजय राऊत यांनी यासाठी काय केले आहेत की 150 कोटी खर्च करून तुम्ही आमचे जे उमेदवार होते त्यांना त्यांच्या माघार घेतले. संजय राऊत बडबडण्यापलीकडे काही करत नाही. जिता व सिकंदर, तुमच्या ठिकाणी उमेदवार तुमचं ऐकत नाहीत, विड्रॉ केला, यावरून तुमची काय झाली परिस्थिती ते समजून घ्या. तुम्ही आता लढाईच्या क्षमतेत राहिलेला नाहीत, तुम्हाला लढाईची ताकद राहिलेली नाही, फक्त तुम्हाला बडबडण्याचं चांगलं काम येतं, ते राऊत आपण बजावत राहा. सुमित्रा पवार यांच्या राज्यसभेची जागे नवनीत राणा यांना देण्याची शक्यता आहे अशी चर्चा जोरदार चालली आहे. भाऊ, काय याच्यामध्ये नाही, नवनीत राणांना जर तशा प्रकारची संधी मिळत असेल तर ते अभिनंदन असेल, स्वागतार्ह असेल. कारण एक रणरागिणी म्हणून ग्राउंडवर काम करते आणि संसदेत काम करते, आणि तिला जर संधी मिळत असेल तर याच्यासारखा आनंद दुसरा असू शकत नाही. शेवटचा प्रश्न आहे, पहिल्या पावसानंतर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मॉडेलची मागणी करत आहेत. आदित्य ठाकरे मॉडेल आणण्यासाठी ते सांगत आहेत, काय सांग? कसले मॉडेल? आदित्य ठाकरेचे जे मॉडेल होतं पावसात काम करण्याच्या किंवा जे आदित्य ठाकरेंनी मॉडेल बोललात म्हणून जरा मला कुठलं मॉडेल, तर त्यांच्या मॉडेलची आवश्यकता ना, त्यापेक्षा पुढची मॉडेल देवेंद्र फडणवीसांच्या कल्पकतेत आहे. त्याच्यामुळे हे सरकार त्यांच्या काही चांगल्या गोष्टी असतील त्याही घेऊ, परंतु त्यांच्या मॉडेलची घेण्याची आज एवढी काही गरज आम्हाला नाही आहे. त्याच्यामुळे आमचं मॉडेल हे त्यापेक्षा उत्तम असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.